Disaster Management Subject Science 6th Standard. In this lesson, we learn how to manage on disaster. Disaster. Here are some pictures about disaster. Environmental disaster, storm, tornado, hurricane, drought, wildfire. आपत्ती. आपत्ती ह्या वेगवेगळ्या प्रकारे येत असतात. वादळ, हरिकेन, भूकंप, वणवा अशा वेगवेगळ्या आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागते. In July 2014, the whole village of Malin in Ambegav Taluka of Pune district was destroyed in a manner of minutes due to a landslide. Many got buried under the heaps of soil and stone and lost their lives. जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्यामुळे डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले. तेथील डोंगरकडा कोसळल्यामुळे माती, दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली. In November 2015, many people died due to flooding caused by heavy rains in Tamil Nadu. नोव्हेंबर 2015 मध्ये तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने पावसाने अनेक लोक मृत्युमुखी पडले. In 1993, many people died due to the earthquake at Killari in Latur district. 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंप झाल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. Even today, people of Mumbai shudder at the memory of July 2005 when many people has lost their lives in the deluge caused by heavy rains. जुलै 2005 आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो, कारण त्यावेळी मुसळधार पावसाने खूप लोकांचे बळी गेले. ह्या साऱ्या घटना आपल्याला हेच सांगतात की आपत्तींमुळे आपले नुकसान होत असते आणि ह्या आपत्तींना आपण तोंड कसे द्यावे, या आपत्तींचं आपण व्यवस्थापन कसं करावं, हे सर्व आपण या पाठात पाहणार आहोत. First, we know what is disaster. Disaster is the sudden event that causes large-scale damage to life, property, and social aspects of a nation and society. डिझास्टर म्हणजे काय हे आपण प्रथम समजावून घेऊया. डिझास्टर म्हणजे अशी आपत्ती की ज्या आपत्तीमुळे आपलं जीवन, आपले आर्थिक जीवन, आपलं सामाजिक जीवन उद्ध्वस्त होतं. देअर आर 2 टाइप्स ऑफ डिझास्टर, नॅचरल अँड मॅनमेड. 2 प्रकारच्या आपत्ती असतात, नैसर्गिक आणि मानव निर्मित. आपत्ती कशामुळे येतात? अतिवृष्टीमुळे येणारा महापूर, भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी, जंगलांना अचानक लागणारी आग, वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्यामुळे वाढलेली धोक्याची तीव्रता, बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यातून बॉम्बस्फोट हल्ले, आगी, अपघात इत्यादी कारणांमुळे आपत्ती येत असतात. फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स, an earthquake, lightning, a volcanic eruption, forest fires, increased risk due to high density of population in a limited area, ecological imbalance, terrorism, riots and crimes resulting in bomb explosion, fire and accidents. These are the from these disaster occur. Here
are some disasters: man-made disaster, fire, leakage of chemical gases, bomb explosion, collapse of building, war. Natural disaster, earthquake, floods, tsunami, storms, forest fire. इथे काही आपत्ती दिलेल्या आहेत. आग, रासायनिक वायूंची गळती, बॉम्बस्फोट, इमारत कोसळणे, युद्ध या मानवनिर्मित आपत्ती आहेत. भूकंप, पूर, सुनामी, वादळ, वणवा या नैसर्गिक आपत्ती आहेत. तर आपण आता नैसर्गिक आपत्तींची माहिती घेणार आहोत. नॅचरल डिझास्टर. हिअर आर सम पिक्चर्स विच टेल्स अस tsunami, flood and forest fire. What is natural disaster? A natural disaster is a major adverse event resulting from natural processes of the earth. Examples are floods, hurricanes, tornadoes, volcanic eruption, earthquake, tsunamis, storms and other geologic processes. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे ज्या आपत्ती नैसर्गिक कारणांनी उद्भवतात त्यांना म्हणतात नैसर्गिक आपत्ती. उदाहरणार्थ पूर येणे, वादळे येणे, ज्वालामुखी, भूकंप, सुनामी या आपत्तींना निसर्ग कारणीभूत असतो. या आपत्ती निर्माण होण्यास किंवा या आपत्ती मानव थोपवू शकत नाही, थांबवू शकत नाही, तर या आपत्तींना नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. Earthquakes. What is earthquake? Earthquake means vibration and quaking in the earth crust is known as earthquake. Interior of the earth has tremendous energy. There are some movements in these layers. This causes seismic waves which in turn cause movements in earth's surface. It results in tremors, shaking, cracking of earth's surface resulting in an earthquake. भूकंप हा जमीन भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होणे, त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. अशी भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात. भूकंपासाठी अन्य कारणांबरोबर मोठी धरणे व खाणकाम ही मानवी कारणे सुद्धा कारणीभूत आहेत असे मानले जाते. इथे काही चित्रे आहेत भूकंपाची. त्यावरून आपल्याला भूकंपाच्या परिणामांची आपल्याला माहिती मिळते. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर सच ॲज बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स. इमारत, पूल, रस्ते, रेल्वे मार्ग यांचे भूकंपामुळे नुकसान होते. चेंजेस इन डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर्स. नदीच्या प्रवाहाची दिशा बदलते. एक्सेसिव्ह लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. मनुष्य जीवनाची व आर्थिक जीवनाची हानी होते. हे सारे भूकंपाचे परिणाम आहेत. द नेक्स्ट डिझास्टर इज फ्लड. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन इन द सेम प्लेस अ रिव्हर ओव्हरफ्लोज इट बँक कॉझिंग अ फ्लड. जास्त पाऊस एकाच भागामध्ये पडल्यामुळे नदीचे पात्र दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे पूर स्थिती निर्माण होते. इथे चित्रांवरून तुमच्या लक्षात येईल की हा जो महामार्ग आहे तो महामार्ग सुद्धा पाण्याने भरलेला आहे. त्याच्या आसपासची गावे पाण्यात बुडालेली आहेत आणि जनजीवन विस्कळीत झालेले या चित्रावरून आपल्याला दिसते.
The rising level of Panchaganga river in Kolhapur causes flood situation last year on 10th September 2019. मागील 2019 मध्ये 10 सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते, त्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली. अशी पूरस्थिती आसाममध्ये सुद्धा वेळोवेळी निर्माण होत असते. इफेक्ट्स ऑफ फ्लड, पुराचे परिणाम. ह्यूज लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी, आर्थिक आणि मनुष्य जीवनाची मोठ्या प्रमाणात हानी होते. इरोजन ऑफ सॉइल, जमिनीची धूप होते. स्टँडिंग क्रॉप्स आर डिस्ट्रॉयड, शेतातील पिकांची नासाडी होते. द इपिडेमिक डिसीजेस स्प्रेड अँड अफेक्ट हेल्थ ऑफ पीपल, साथीचे आजार पसरतात. डेंग्यू, मलेरिया या साथींचे आजार पसरतात आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. The next disaster is storms. Strong winds are formed due to changes in weather. High and low air pressure belts resulting to these storms are formed. हवामानातील बदलामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे कमी अधिक दाबाचे पट्टे तयार होतात. जोराचे वारे वाहू लागतात, त्यामुळे वादळे निर्माण होतात. Last 3rd June, Nisarga cyclone happened in Maharashtra. From this Nisarga cyclone, 6 deaths caused in Maharashtra, including 3 in Pune. Initial damage was estimated to be ₹50 billion. मागच्या 3 जूनला महाराष्ट्रामध्ये निसर्ग वादळ आलेलं होतं. या वादळामुळे 6 मृत्यू झाले आणि त्यामध्ये पुण्यातील 3 लोक मृत्युमुखी पडली. या वादळामुळे जवळजवळ 50 बिलियन रुपयांचे आर्थिक नुकसान महाराष्ट्राला सोसावे लागले. इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म, ग्रेट डॅमेजेस इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. वादळग्रस्त प्रदेशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ट्रिमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी, आर्थिक जीवनाची, मनुष्य जीवनाची हानी होते. डिसरप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय, विजेचे खांब कोसळतात. डिसरप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत होते. The next disaster is forest fire. A forest fire is an uncontrolled fire in a forest, pasture or grassland due to natural or man-made causes. Forest fire spread at a tremendous speed. Effects of forest fires: great damage to natural wealth and biodiversity. Second, pollution of air. In Amazon forest fire, Brazil, happened in 2019. About 2 million wild animals died in that fire. Forest fire म्हणजे वनवा. A forest fire is an uncontrolled fire. वनवा म्हणजे जंगल, कुरणे, गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वनवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. या वनव्याचे दुष्परिणाम पाहूया. नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान होते. वनव्यामुळे मोठी मोठी झाडे, नैसर्गिक साधन संपत्ती त्यामध्ये नष्ट होते. त्याचबरोबर हवा प्रदूषित होते. 2019 मध्ये अशीच एक आग ॲमेझॉन जंगलाला, म्हणजे ब्राझीलमध्ये घडलेली ही घटना आहे, लागली. ॲमेझॉन जंगलाला अशीच एक आग लागली होती आणि त्यामध्ये 2 मिलियन वन्य प्राणी नष्ट झाले. तर ह्या आगीमुळे, या वनव्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. तर हे आपण पाहिलं की वादळे, वनवा, भूकंप या नैसर्गिक आपत्ती आहेत
आता आपण पाहणार आहोत मानवनिर्मित आपत्ती, मॅनमेड डिझास्टर्स. Here are some pictures of man-made disasters. मानवनिर्मित आपत्ती. ज्या आपत्तींना मानव कारणीभूत असतो त्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ खाणकाम, धरणाचे बांधकाम यामुळे काही वेळा आपत्ती निर्माण होत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. तर अशा आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. Man-made disasters. The disaster causes by man and his actions. Example, mining, construction of big dams, bomb explosion, etc. Here is the picture of Malin landslide. In July 2014, the whole village of Malin in Ambegaon Taluka of Pune district was destroyed in a manner of minutes due to a landslide. Many got buried under the heaps of soil and stone and lost their lives. This happened in Pune district 2014. माळीन गावची ही घटना जुलै 2014 मध्ये घडलेली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन हे गाव दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झाले. तेथील डोंगर कडा कोसळल्यामुळे माती आणि दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली आणि मृत्युमुखी पडली. ही लँडस्लाइड हे लँडस्लाइड इज अ मॅनमेड डिझास्टर. ही जमिनीचे भूस्खलन होणे ही मानवनिर्मित आपत्ती आहे. Here are some pictures of man-made disasters. रोड ॲक्सिडेंट, बॉम्ब ब्लास्ट, प्लेन क्रॅश, अपघात, अपघात, त्यानंतर बॉम्बस्फोट आणि प्लेन क्रॅश ह्या दुर्घटना ह्या मानवनिर्मित आहेत. या आतापर्यंत आपण पाहिलं की मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे मनुष्य जीवनाची मोठ्या प्रमाणात हानी होते आणि त्याचबरोबर आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होतं. तर या आपत्तींना तोंड देण्यासाठी काही उपाययोजना करावे लागतात, काही समित्या नेमल्या जातात. तर या आपत्तींना तोंड देणे यासाठी उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. Disaster management. What is disaster management? Making plans to face the disasters and developing capacity to do so is called disaster management. Here are some numbers of disaster management cell. Police 100, Fire Brigade 101, Ambulance 102, Disaster Management Cell 108 and 112. पोलीस कक्षाला जर आपल्याला आपत्ती निवारणासाठी जर आपल्याला पोलिसांची मदत हवी असेल तर आपण 100 या नंबरवर क्रमांकावर जर फोन लावला तर आपल्याला त्या काही मदत मिळू शकते. फायर ब्रिगेड अग्निशमन यंत्रणेचा नंबर आहे 101. रुग्णवाहिकेचा नंबर आहे 102. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा नंबर आहे 108 किंवा 112. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करत आहे. द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी एस्टॅब्लिश्ड इन 2005. इट undertakes planning and implementation of disaster management work. During a disaster, helping and supporting each other is our moral responsibility. आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
The remedial of and preventive measures of disaster. Keep watching TV and radio news. Carefully follow the warnings issued by the meteorological department. One should not take shelter at the foot of hill. In case flood, one should not step in water currents, drive vehicles into gushing water. Take shelter of relief camps. They provide medicines, food packets, first aid. Fire extinguishers should be installed at the public places. Use this website www.imd.gov.in. वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात, काही काळजी आपण घ्यावी लागते. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी किंवा उद्भवल्यास आपण काही दक्षता घ्यायला पाहिजे. रेडिओ टी व्हीवरील बातम्यांकडे लक्ष ठेवलं पाहिजे. बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरला पाहिजे. हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजे. www.imd.gov.in या वेबसाईटचा वापर केला पाहिजे. ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका. नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्या. शक्यतो उंचावर थांबा. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका. भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा. मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या, जेणेकरून औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकते. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा. तर या साऱ्या उपाययोजना आपण केल्या तर आपण आपत्तींवर मात करू शकतो. धन्यवाद. थँक्यू.